रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मैदान छोड़ के भाग गया सुग्रीव, सीना फुला करके बाली बोला, भाग ही गया ना बे, दोबारा आया किष्किंधा तो जिंदा नहीं छोड़ूंगा। विजयी मुद्रेनं वाली तारेनं पंचारतेनं विजयी वालीचं स्वागत केलं, पण लट 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 कापत सुग्रीव रामचंद्र प्रभूकडे येऊन रडू लागले, प्रभूजी 15 तारखेपासून बाता हाणत होता, ऐसा करूंगा तैसा करूंगा वैसा, आणि काय केलं, पैण्यात वसतात म्हणून वाचलो, दुसऱ्या ठोक्यात तर मेलो असतो। तसं नाही लेका, तुम्ही दोघही भाऊ एका चेहऱ्याचे, ओळखताच येईना मला, एक रूप तुम भ्राता दो। आणि जर वाली समजून सुग्रीव मारला असता तर मित्र दोही ठरलं असतं ना। आता उद्या लढाई, उद्या लोहाऱ्यात मधुकरी मागतो, पण लाता खाणं नको, दे बायको नको। अरे बरं का, पाठीवरून हात फिरवला, पीडा दूर केली, आणि सकाळी सुग्रीवाच्या गळ्यात प्रभूनं फुलाची माळ घातली। मेली कंठ सुमणके माला। हे काय, याची दोन कारण। ज्याच्या गळ्यात मी विजयाची माळा घालतो त्याचा पराजय होत नाही, एक कारण, आणि ओळखता येईल ज्याच्या गळ्यात माळ तो माझा सुग्रीव, ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाली। तुम्ही काय करणार? मी बिना माळेचं मारणार। इथलं चाललंय आपलं, भलते डोके चालू नका। माळवालं सांभाळणार। प्रभू काय कालचा नवादम होता, आज तेवढी हिम्मत नाही। चल सुग्रीव, दुसरी भगवान वृक्ष के पास खड़े सुग्रीव गदा लेकर किष्किंधा के मैदान में इशारा किया तो ललकार उठा, बाहर आओ बाली। बाली ने सुना, आज भी आया। बाली बाहर आओ। बाली खड़ा हो गया, तारा रोती है, हट जा तारा, आज दोनों में से एक रहेगा जिंदा, सुग्रीव नहीं तो वाली। बाहर आओ बाली, आ रहा वो सुग्रीव। अबे कल तो दुम दबा के भाग गया था रे मैदान छोड़ के, आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं। बकवाद बंद कर, बाली मरने को तैयार। सावधान 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 सावधान, आक्रमण। कर पर सास गरीब शरीरा, भाकल गई सब पीरा। बेली कंठ सुमन गए माला, पटवा बुन बल दे विशाला। मैं जो कहा रघुवीर कृपाला, बंधन हुई मूरय काल। एक रूप तुम भ्राता दो, कई भ्रम नहीं मारे सो। कर पर सास गरीब शरीरा, भाकल गई सब पीरा। बेली कंठ सुमन गई माला, पटवा बुन बल दे विशाला। बेली कंठ सुमन के माला, पटवा पुनि बल दे विशाला। पुनि नाना विधि भई लड़ाई, बिटप वोट देखे रघुराई। पुनि नाना विधि भई लड़ाई। घमासान लगा, लेकिन दोपहर के बाद घबरा गया। सुग्रीव भागने की कोशिश कर रहा। रामचंद्र ने सोचा, आज मेरा सुग्रीव भाग के चला गया तो मैं दुनिया का मालिक, कल पैर पड़ूंगा तो भी सुग्रीव युद्ध में आने वाला नहीं, वो विलंब नहीं करना चाहिए। तो रामचंद्र ने धनुष पर बाण लगाया। बहु चला बाला सुग्रीव कर, बहु चला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी। बहु चला बाला सुग्रीव कर, बहु चला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी। मारा बाली राम तव, हृदय माझ सरतानी। बहु चला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी। मारा बाली राम तव, हृदय माझ सरतानी। तैयारी, प्रत्यंचा खींची, तीर निकला, बाली का मर्म भेद, बारी गिर पड़ा। परहा बिकलमई सर के लागे, पुण्य वट बैठ देख प्रभु आगे। परहा बिकलमई सर के
गिर पड़ा बाली जमीन पर, सामने भगवान खड़े और तड़पता हुआ बाली रामचंद्र जी को सवाल पूछ रहा। धर्म हित अवतरे हो गुसाई, सवाल धर्म हित अवतरे हो गुसाई, मार मोही गाद किनारे, मार मोही गाद किनारे, तू अवतरी हो गोसाई, आवाज दे ना। ये तू अवतरी हो गोसाई, मारे हूँ मोही ब्याद किनारे, मारे हूँ मोही ब्याद किनारे, मैं परी सुग्रीव प्यारा, मैं परी सुग्रीव प्यारा, मैं परी सुग्रीव प्यारा, मैं परी सुग्रीव प्यारा, अब गुणनाथ कवन मोहे मारा, 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 धर्म हित धर्म हित धर्म हित अवतरे हो गुसाई, मार मोही ब्याद किनारे, मार मोही ब्याद किनारे, धर्म ही तू अवतरी हो गोसाई, धर्म ही तू अवतरी हो गोसाई, मारे हूँ मोही ब्याद किनारे, मारे हूँ मोही ब्याद किनारे, बाली का सवाल। धर्म है तयवतरे हूँ गुसाई, धर्म के लिए अवतार लेते हो, अधर्म करते हो। सामोरा सामोर युद्ध करणं क्षत्रियाचा धर्म, झाडाच्या आडून बाण मारणं हा पारध्याचा धर्म आहे। हा बरंच शाब्दिक भांडण आहे, वेळ नाही आपल्याकडे। तारा आली तिची समजूत काढली, क्षितिजल पाव गगन समीरा, पंचरचित ती अधम शरीरा, प्रकृतम तो आगे सोवा, जीव नित्य केल की तुम रोवा, उपजाज गान चरंत बलागे, लेनेशी परम भगती परमागे, मरता मरता अंगदाचा हात धरला, वालीनं प्रभूच्या हातात, मेरा एकलवता बेटा आपके कार्य में सौंपरा, उसका स्वीकार करो। आता वालीगत प्राण, वालीची उत्तर क्रिया, नंतर राज्य सुग्रीवाच्या ताब्यात, युवराज पद अंगद आला, प्रभू म्हणाले आता मी प्रवर्षण पर्वतावर थांबतो पावसाळा संपेपर्यंत। पण पावसाळा संपला म्हणजे सुग्रीवा सीतेचा शोध घ्यायचा विसरू नको। 4 महिन्याचा पावसाळा संपला तरी सुग्रीव एकही दिवस चातुर्मासात प्रभूच्या दर्शनाला सुद्धा आला नाही, जीव इतका बैमान होतो। लखन पूरी बारिश खत्म हुई, एक भी दिन आया बेवकूफ दर्शन, मैंने तो पहले दिन बोला था भैया मैत्री करने लायक नहीं है। क्या लगता है जिस बाण से मैंने बाली को मारा, बाण मेरे पास बचा, उस बाण से मैं सुग्रीव को मार, बस 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 भैया मेरी भाषा में बात कर रहे। बड़े भाई को मारने का काम बड़े ने किया, छोटे को मारने का काम छोटा लखन करता। जाओ लखन, मारा मारी म्हटलं की 120 निघाला लक्ष्मण, मारना नाही रे तो भय दिखा कर लाव। ठीक आहे भैया, आता भीती दाखवायची मर्यादा सांगितली रे, फणा उगारण्यात माणसं मरतात, म्हणून रामचंद्र प्रभू हनुमंताला सावध, हनुमंता हा लक्ष्मण गरम डोक्याचा काही करून बसत, कमी जास्त जा बरं, तुम्ही पळत जा आणि सुग्रीवाला सावध करा। सकाळचे 9 वाजले होते, गदा घेऊनच हनुमानजी आधी पळत आले सुग्रीवाच्या शयन कक्षात। सकाळचे 9 वाजले तरी पलंगावर घोरतच होता सुग्रीव। सकाळी 9 वाजता महादेवरावनं दार वाजवलं तरी हे सुग्रीव घोरतच होते। सकाळी राग आला हनुमानजीला, गदा घेऊन पलंगाजवळ घोरणाऱ्या सुग्रीवाच्या कानाजवळ तोंड नेलं, दात वड चावून लाल डोळे मारुती रायाचे। ओठ उठला सुग्रीव, काय मारते रा केवढा अनर्थ घडला लेगा। आता ते त्याला मैत्री मंजूर नव्हतं, तो लक्ष्मण धाकटा भाऊ आला गाव पेटवायला। आता काय करू, आता जेवढे वानर त्यांना सांग जा प्रभूकडे। 18 पद्म वानरांना आदेश दिला, पळत उड्या मारतच प्रभूकडे निघाले। लक्ष्मणानं दोरी ओढली, कडकडाट, हे काय तुझं गाव पेटवायला आला, त्या लक्ष्मणानं दोरी ओढली। बापरे, दोरी ओढण्यात एवढा हादरा, बाण लागण्यात कसा, तूच विचार कर। तेव्हा लक्ष्मणाचा आवाज आला, बहाराव सुग्रीव। लटलट कापू लागला, मारुतीराय हे प्रकरण तुम्हीच मिटवा। हो, तू प्रकरण वाढू ठेव।
हनुमानजी आले, लाल डोळे लक्ष्मणाचे. हनुमानजीने विचार केला काय केलं म्हणजे लक्ष्मणाचा क्रोध शांत होईल. हनुमानजीनं रामचंद्राचं गुणगान सुरू केलं. गुणगान ऐकण्यात लक्ष्मण पागल झाले. बाण भात्यात, धनुष्य खांद्यात, तल्लीन झालेले गुणगान ऐकण्यामध्ये. माग माग लक्ष्मणजी पुढे, हनुमानजी शयन कक्षात पलंगाजवळ सुग्रीवाच्या, आणि एकदम गुणगान थांबवलं. लक्ष्मणजी शुद्धीवर आले. काले आहे ज्याचं गाव पेटवायला आलता त्याच्या पलंगाजवळ बसा. पलंगावर पलंग पर कैसा बैठ सकता मैं बैरागी. तर तिघही जण पहा कशा आहे. ज्याचा पलंग आहे पाटील तो संसारी, आग्रह करतो मारोतराव ब्रह्मचारी, ज्याला बसा म्हणतोय लक्ष्मणराव बैरागी. 2 मिनिट बसा, पुन्हा नाही झोपायचं. हे का अहो तुम्ही शेषाचा अवतार आहे. कल्पना करा, साहेब ऑफिस मधून यायच्या आधी बंगल्याच्या भोवताल काठ्या घेऊन पोरं, साहेब जाऊ नका जाऊ नका, झोपण्याच्या खोलीत तुमच्या अर्धा तास झाला. 6 फूट लांबीचा साप गेला तुमच्याच खोलीत. आम्ही सगळे पाहिलं. फ्रीज उचलला, कपाट उचललं, तुमचा बिछाणा, पलंग, टीव्ही, कुठंच नाही साप. पण बाहेर नाही निघला साहेब, बाहेर नाही निघला. आम्ही सगळे अर्ध्या तासापासून आहोत पोरं. तुमच्या खोलीत साप शिरला म्हटला तर सगळे लोहारा गाव पाया पडलं तरी साहेब झोपतं का त्या रात्री खोलीत? तसा लक्ष्मणा तुम्ही शेषाचा अवतार आहे. 2 मिनिट याच्या बिछाण्यावर तर बसा. हे नाही झोपत होते बस. सुग्रीवाला क्षमा केली. सगळे आले. प्रभू दंडवत घातला प्रभूला. सुग्रीवाणी त्यालाही क्षमा केली. 4 तुकड्या झाल्या, एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 दिशे करताना सगळे वानर शोधार्थ निघाले. उड्या मारू मारू निघाले वानर. आणि प्रभूला हसू आवरेना. का बरं? प्रभू म्हणायचे एकाही वानेरानं सीता पाहिली नाही आणि उड्या मारू मारू चालले. निदान विचारा, बुटकी आहे का उंच, काळी सावळी का गोरी पान, 9 वार नेसती का 6 वार, का तुमच्या मोबाईल मध्ये वगैरे. फक्त हनुमानजी थांबले. मालक, तपास लागल्यावर आमच्यावर विश्वास ठेवतील सीतामाई. कशावरून आम्ही रामाचे दूत आहो, काही ओळख द्या ना. मला माहिती होतं मारुती तू एकच ब्रह्मचारी असं डोकं चालवशील. मुद्रिका दिली. जयंताची कथा सांग आणि करुणा निदान शब्दाचा प्रयोग कर म्हणाले. मुद्रिका जिभेवर घेतली. प्रभू मुद्रिका मेली मुख माही आणि निघाले. सर्वांना तहान लागल्याचा उल्लेख एका गुहेमध्ये प्रवेश केला. तिथं महान तपस्विनी बसली. तिने डोळे उघडले. का रे, कोणतं युग चालू आहे आता? त्रेता. मी सत्ययुगात बसली. माझं नाव स्वयंप्रभा आहे. जा पाणी पिऊन या, फळे खाऊन या. आले. का रे, तुम्ही रामाचे दूत आहात? हा माते. बरं, सीतेच्या शोधार्थ चालला? हा. डोळे उघडे ठेवून चालला का डोळे बंद करून? वानर कुजबुज करू लागली. म्हातारी का चेष्टा करते करे, आपण काय डोळे लावून? तसं नाही. सीता भक्ति है और भक्ति को पाना है तो अंतर्मुख होना है. आंखें बंद करो. डोळे बंद केले. आंखें खोलो. उघडा. समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले. आता खारं पाणी पिऊ शकत नाही. अवधी संपदाला काय करावं? दर्शन रामाचंही होत नाही, सीतेचाही तपास नाही. इतक्यात एक संकट आलं. पंख जळालेला एक पक्षी गडबडत येऊ लागला. बहुत दिन से भूखा हूं, भगवान ने भोजन भेजा, पूरे बंदर को खाता हूं. झालं. हे नाही ठेवत जिवंत. सीतेचाही शोध नाही. आपल्यापेक्षा भाग्यवान रे जटायू बरा मेला राम कार्यासाठी. जटायूचं नाव घेतल्याबरोबर तो थांबला. जटायूला ओळखता तुम्ही? हा, रामाच्या कामासाठी मेला तो. लहान भाऊ होता माझा. तुम्ही? मी मोठा. माझं नाव संपाती आहे. मी खात नाही तुम्हाला. माझी दृष्टी चांगली आहे. समुद्राच्या पलीकडे अशोकवन, अशोक वृक्षाच्या खाली सीता माय चरणाकडे दृष्टी लावून बसलेली आहे. असं सांगून संपाती निघून जातो. आता तपास लागला. जायचाय 400 कोस. जायचं कोणी? प्रत्येक जण आपलं आपलं सामर्थ्य सांगतोय. अंगदजी म्हणतो एकाच ओढीत लंकेत जातो, पण मला शाप आहे. अक्षय बघितला रावणाचा पुत्र तर माझी शक्ती अर्धी त्याच्यात जाते, मी येऊ शकत नाही. जामवंत म्हणाले आप टुकड़े के प्रमुख, आपको नहीं भेजा जा सकता. सगळे आपलं 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 सामर्थ्य सांगू लागले. पण हनुमानजी समुद्राच्या काठाला डोळे मिटून राम चिंतनात बसलेले आहे. तिथे जामवंतजी आले. हनुमानजी
कवन सुकाश कठिन जगमाई श्री राम नहीं होई तात तुम पाई श्री राम ओ राम काज लगी तब अवतारा श्री राम सुंदत ही भयउ पर्वताकारा श्री राम श्री राम श्री राम श्री राम राम काज लगी तव अवतारा सुनत ही भयऊ पर्वताकारा. हनुमानजी पर्वताच्या आकाराचे झाले. सर्वांना नमस्कार करतात. जामवंतमय पूछव तोय उचित शिकावण दे जेऊ मोही. तुम्ही इथेच थांबा, उपवासी राहू नका, फळे खा, कारण मी तिकडे तो उद्योग करणार आहे. याच्यात हनुमानजीची उदारता लक्षात येईल. एखादा म्हटला असता पाटील जा तुम्ही आता, पठ्ठा एकटात येतो शेतीचा शोध लावून, पण 400 कोस अंतर आहे, यांना इथे थांबवून हनुमानजीला यांचा काही फायदा आहे का? कमी जास्त झालं तर का थांबवलं? उदार हेतू म्हणजे आम्ही टोळीची टोळी रामचंद्राचं दर्शन करून निघालो, आणि हे गेल्यावर मी एकटा गेलो तर यशाचा भागीदार एकटा होईल. यांना थांबवून ठेवतो, सीतामायेचा शोध लावून येतो आणि यांच्या समवेत जातो, म्हणजे यश माझ्या पूर्ण टोळीला मिळेल. हा उदार हेतू लक्षात. आता उड्डाण भरायची तयारी आहे आणि या ठिकाणी किष्किंधा कांडाचा पूर्णविराम. इति श्रीमद रामचरितमानस कलिकलशिदोंसणे चतुर्थ सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून सुंदर कांड सुरू झालं. अतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. उंच पर्वतावर हनुमानजी, उजव्या खांद्यावर गदा. राम रटन केलं, जय जयकार झाला. खालची वानर जय जयकार कर. बोलिए रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, बजरंगबली की जय श्री रघुपति कर मारा, यही बाती मेरा चले हनुमाना. मोग रघुपति कर बाना, यही बाती बिरचले हनुमान. यही बाती बीर चले हनुमाना. मोग रघुपति कर बाना, यही बाती मेरे चले हनुमाना. जिन्हें मोग रघुपति कर बाना, यही बाती मेरे चले हनुमाना. चलनिधि रघुपति दूत बिसारी, हे मैना कहो श्रमहारी, हे मैना कहो श्रमहारी. झिमिया मोग रघुपति कर बाना, यही भांति बिरचले हनुमान. झिमिया मोग रघुपति कर बाना, यही भांति बिरचले हनुमान. जलनिधि रघुपति दूत बिचारी, हे मैना कहो श्रमहारी, हे मैना कहो श्रमहारी, हे मैना कहो श्रमहारी. जिमिया मोग रघुपति कर पाना, यही भाती बीर चले हनुमाना. धनुष्यापासून बाण सुटावा असे एका सरेरेषेत हनुमानजी उड्डाण करतात. समुद्रामध्ये आश्रयाला मैनाक नावाचा पर्वत, समुद्र मैनाक माझ्या अंगणातून राम भक्त चाललेला, पण त्याच्या विश्रांतीची व्यवस्था करा. मैनाक पर्वत वर आला, विनंती केली. हनुमानजीने हाताचा स्पर्श करून सांगितलं, हनुमान ते परसा कर पुण्य किन प्रणाम, राम काज कीन बिनु मोही कहा विश्राम. राम जी का काम करने जा रहा हो. पुढे निघाले. सुरसा नावाची राक्षसीन धावून आली. मैं खाती हूं ऐसा मत कर मां, मैं खाती हूं मां ऐसा मत कर, मैं खाती हूं ऐसा मत कर, मैं खाती हूं. खाओ. योजन भरते ही बदन पसारा. 1 योजन तोंड उघडलं. हनुमानजी 2 योजन जाड झाले, तोंडातच जाईना. 4 योजन तोंड उघडलं, 8 योजन झाला बाबा. 16 योजन मुख ते ठेवू, तुरंत पवन सुद्धा 32 भयऊ. या डबल या डबल या डबल. तिनं समुद्रा एवढं तोंड उघडलं. मारुतरावनं अति लघु रूप धारण केलं. 2-4 चक्कर तिच्या तोंडात म्हणून बाहेर. ए पागल बुड्ढी, 2 बजे से बकवास कर रही थी, खाती हो खाती हो.
मैं तुम्हारे मुंह में परिक्रमा करके आया हूँ। बाबा देवताओं ने भेजा था यशस्वी वो परीक्षा लेणे पुढे निघाले। सिंह का नावाची राक्षसीन गती कुंठित करती तिचा नाश केला। आता मसक समान रूप कपित धरी लंकई चले सुमेरी नरहरी। लंकेमध्ये प्रवेश मच्छर एवढं रूप पण सुमेरी नरहरी नरहरीचं सुमरण तिथं गेटवर लंकिनीनं अडवलं। काही माणसं म्हणतात हे नाही पटत आम्हाला का संध्याकाळची वेळ आहे मच्छर जात येत असतील मग तिनं कसं काय ओळखलं नेमकं हे चिकनगुनिया। याचं कारण सुमेरी नरहरी। लंकिनीनं विचार केला मी इतके वर्षे नाईट करते नाईट ड्युटी तिची इतके वर्षे नाईट करते पण लंकेतल्या मच्छराला भजन येत नाही। हे भजन म्हणत मच्छर आलं म्हणजे हिंदुस्तानचंच असलं पाहिजे भजन वाला। ए चोर चोर को खाने के लिए बैठे हो। हनुमान जी बोले दुनिया में का सबसे बड़ा खतरनाक चोर लंका का मालिक है जिन्होंने मेरी माँ सीता को चुरा करके लाया उसको क्यों नहीं खाया। यांचं शब्दा शब्दावर नाही भागलं महाराज। केशेषु केशेषु दंडेषु दंडा। एक ठोका मुठी का एक महाकपिहानी मुठी का एक महाकपिहानी मुठी का एक महाकपिहानी मुठी का एक महाकपिहानी रुधिर ममत धरुणी मनी रुधिर ममत धरुणी मनी रुधिर ममत धरुणी मनी मनी रुधिर ममत धरुणी मनी मनी। एक महाकपिहानी हानी मुठी का एक महाकपिहानी मुठी का एक महाकपिहानी मुठी का एक महाकपिहानी। एक ठोका मारोतरावनं लंकिनीच्या डोक्यात टाकला। एका ठोक्यात रक्त आलं तोंडात। तोंडात रक्त आल्याबरोबर लंकिनी म्हणाली तुम्ही मारुती बुवा का काय मारुती बुवा का तुम्ही। नाही ते बरोबर आहे पण मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो तर नावासह कसं ओळखलं। एका ठोक्यातच ओळखलं महाराज। नाही ते ठीक आहे पण तरी पण सांगते मी गेटवर असते। परवाच्या दिवशी ब्रह्मदेव पंचांग पाहून आला। मी विचारलं ब्रह्मदेवाला कुठे गेलता म्हणजे रावणाचं भविष्य बघायला। मी सहज म्हटलं रावण कधी मरतय। ब्रह्मदेव म्हणला सांगतो पण तुम्हा महिलांना बोभाटा करायची सवय आहे कोणाजवळ सांगत नसतील तर सांगतो। मी म्हटलं कोणाजवळ सांगणार नाही। मग एक वानर येईल त्या डोक्यात ठोका टाकल एका ठोक्यात रक्त तोंडात येईल त्याचं नाव मारुती असेल तिथून थोड्या दिवसात रावण मरल म्हणून मी तुम्हाला विचारते मारुती बुवा का। हा बरोबर ओळखलं मारुती बुवा। आज जा बाबा। दुर्जन असला तरी महेशजी संताच्या संगतीतला पहिला फायदा कोणता विरक्त होणे। ही दुर्जन आहे हनुमानजी सज्जन आहे पहिला फायदा विरक्त। एका ठोक्यात रक्त तोंडात आलं म्हणजे विरक्त पहिला फायदा संताच्या संगतीतला आहे। आता लंकेतल्या घराची रचना बाहेरून मंदिर वाटायचं मंदिर समजून मारुतीराय आत जायचे आत मौज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे। असं करता करता पहाटे एक घर असं दिसलं भवन एक पुणी दिक सुहावा हरी मंदिर तह भिन्न बनावा। हरीचं मंदिर बाजूला राहण्याचा निवास वेगळा भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं। विशेष पाटील वृंदावन अंगणात तुळशीचं अख्ख्या लंकेत एकाच घरी। रामायुध अंकित ग्रह शोभा भरणे न जाई रामायुध अंकित ग्रह शोभा भरणे न जाई। नव तुलसी का वृंदत देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की। रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की। आनंद झाला। महेश महाराज याला म्हणतात माझ्या जातीचे मज भेटो कोणी। एक 2 मिनिट घेतो फक्त बरं का डॉक्टर साहेब 2 मिनिट। समजा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे समजा काही खर्च आहे का समजायला। हा मोठा अधिकारी आहे 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून आहे त्याला
50 अधिकारी शालट ठोकायला, एवढ्या अधिकारावर मुलगा आहे पाटील आणि बाप लोहाऱ्याला वारकरी. सारखा म्हणतो एकदा या बाबा, एकदा या अमेरिकेला बाबा, एकदा या. वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत आहे? इंद्रायणी आहे का, माऊलीची समाधी आहे का, चंद्रभागा आहे का, आमच्या विठ्ठलाचं मंदिर नाही, पण याच बाबा. हो नाही करता करता महेश महाराज होकार दिला, पण बापानं अट घातली, माझ्या पोशाखात येईल. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, बुक्का, ज्ञानेश्वरी गाथा असलेली पोथी बगलेतन, झेंडा छोटा भगवा खांद्यावर. या पोशाखात येतो अमेरिकेला. ना तर तिथं आल्यावर तू म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या. झालं. इथल्या मुलांनी बसून दिला बाप मुंबईला. अमेरिकेच्या विमानात 7-8 तासाचा प्रवास आहे. एकटाच झेंड्यावाला होता, बाकीचे सगळे परदेशातले प्रवासी होते. टोमॅटो सारखे कलरवाले, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. कळले प्रवासी. त्याच्यात एकच झेंडा. ते इंग्रजीतून बोलायचे, यांना काय घेणं. यानं डोळे मिटले, जपमाळ घेतले, इठ्ठल इठ्ठल इठ्ठल. 7 तास अमेरिका येईपर्यंत इठ्ठल. उतरलं विमान. पण नवल पहा, 50 अधिकारी, 10 4-चाक्या अंगरक्षक. एवढ्या अधिकारावर जो मुलगा अमेरिकेत आहे डॉक्टर भांगडियाजी, तो मुलगा बापाला घ्यायला स्वतः आला. झेंडा घेऊन बाप उतरला तर सगळे लोक चकित झाले, पाहत होते अमेरिकेचे. मुलगा घाई आला, पायातले जोडे काढले, विमानतळावर साष्टांग दंडवत आपल्या वारकरी बापाला. पायावर डोकं ठेवलं मुलानं, पायावर डोकं, आणि उभा झाला मुलगा हात जोडून. पाटील तर बाप हुनके देऊ देऊ रडू लागला. झेंडा खांद्यावर घेतलेला बाप. बाबा, विमानातल्या प्रवासात काही त्रास झाला नाही माझ्या राजा? मग रडताय तुम्ही? हे आनंदानं रडतो बेटा. का? हे 50 अधिकारी शालूट ठोकतात तुला, 10 4-चाक्यात तुझ्या अंगरक्षकाला आहे. एवढ्या मोठ्या अधिकारावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे, तरी फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजला नाही. पांडुरंगाची कृपा. मला काय मिळवायचं बेटा? बस आयुष्यात सगळे मिळालं. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडे गेला होता. तो मुलगा सोडायला आला होता, परिचय नाही. याचा पोशाख ना त्याचा पोशाख सारखा. ते गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, तुळशीची माळ, 2 बुक्का, चंदन, बगलेत ज्ञानेश्वरी गाथा, खांद्यावर झेंडा. त्याचाही ओळख नाही, हे लोहाऱ्याचं आणि ते साताऱ्याचं. एकमेकाला पाहिलं विमानतळावर. दोघही वारकरी जवळ जवळ जवळ, सगळ्या समाज पाहतो. जवळ 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 आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जे वारकऱ्याचं रडणं सुरू झालं. का? आनंदानं एकमेकाला म्हणाले, माझ्या पांडुरंगाची, भागवत धर्माची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली, तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. लंका सोन्याची आहे, पण हनुमानजीला आनंद कुठं झाला? ज्या अंगणात वृंदावन आहे. इथून वाढला आपलं. नव तुलसी का अरुंदतः देख हर्ष कपिराय. त्याच वेळेला हनुमानजीला शंकाही आली, हे राक्षसाचं नगर आहे, वृंदावनवाला हबप कसा असेल? मला फसवायसाठी नाटक तर नसेल? पण कारण काही काही बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात काही लोक. थोडेसे हिरवीगार असते. एवढ्याहून समजायचं नसतं की बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी. लंका निशिचर निकर निवासा, यह कहा सज्जन कर बासा. मन मई तर्क करे कपिलागा, ते समय विभीषण जागा. बेट लोकांची आनंदाला पारावार नाही. आपण दोघही भाऊ, पण दुर्दैवी भाऊ. एका भावाला आईचं दर्शन नाही, एका भावाला बापाचं नाही. आपण दोघही भाऊ मदत करू. आज मला तू मम्मीचा पत्ता सांग, उद्या दुपारून तुला पप्पा दाखवतो. बरं का? तिथलं चाललंय. मम्मी अशोक वाटिकेत जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळे सांगितलं. हनुमानजी
पर्यंत आले. छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात त्या वृक्षाच्या फांदीत लपून बसले. ज्या वृक्षाखाली सीतामाई. रावणाला त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला, ऐकून घेत नाही. रावण निघून जातो. त्रिजटाला सांगितलं हिला त्रास द्या. राक्षसीने त्रास दिला. त्रिजटा म्हणाली त्रास देऊ नका ग, जा निघून तुम्ही. त्रिजटेला सीतामाई म्हणले आता मला विरह सहन होत नाही माझ्या मालकाचा, अग्नी दे, माते स्वतः जाळून घेते. त्रिजटा म्हणाले आमच्या गावात सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात, फक्त अग्नीचाच दुष्काळ आहे. हनुमानजी मनात म्हणतात आजी थोडा दम काढा, सुकाळ करून देतो जिकडे तिकडे. आता उद्या तुम्हाला बरोबर करू आपण. बरोबर बरोबर. त्रिजटा निघून गेली. रात्रीचा प्रसंग आहे. सीतामाईनं वंजळ केली. एक तरी तारा माझ्या वंजळीत पडारे त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला. त्याच वंजळीत मुद्रिका सोडली. अरे माझ्या रामप्रभूची मुद्रिका इथं आली कशी? कोण असेल तो? त्यानं प्रगट व्हावं असं म्हटल्यावर हनुमानजी प्रगट झाले नाही. अख्खी रामकथा सुरू केली. माता सीता ऐकते, राम कथा सांगतायत ते झाडाच्या फांदीत लपून. हनुमानजी चलो अशोक वाटिका में. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम. हातवर हातवर थोडा. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. राम कहानी शिवजी राम कहानी, राम कहानी शिवजी राम कहानी. श्री राम जय राम. बोलो श्री राम. दशरथ के राजत लाने, कौशल्या की आंखों के तारे. दशरथ के राजत लाने, कौशल्या की आंखों के तारे. सूर्य वंश के सूरज में रघुकुल के उजियारे. सूर्य वंश के सूरज में रघुकुल के उजियारे. राजीवन में भोले पटायो मैं रामदूत बन आयो. सीता माँ की सेवा में रघुवर को संदेशा लायो. सीता माँ की सेवा में रघुवर को संदेशा लायो. और सत्य लाई प्रभु, और सत्य लाई प्रभु पृथ्वी का. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.